एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत नॉर्मल इंग्लिश वर्सेस पोलाइट इंग्लिश. तर नॉर्मल इंग्लिश म्हणजे जे वाक्य बरोबर असतं पण ते थोडं असं डायरेक्ट वाटतं किंवा पुढच्या व्यक्तीला कधी कधी राग किंवा उद्धटपणा किंवा आदेश वाटू शकतो. आपण नॉर्मल इंग्लिश कधी वापरतो घरच्यांशी, मित्रांशी किंवा ऑफिसच्या लोकांशी बोलताना. पण पोलाइट इंग्लिश म्हणजे काय, त्याच्यामध्ये नम्र, सभ्य आणि आदराने बोलतो आणि ती भाषा सॉफ्ट वाटते. आणि आपण पोलाइट इंग्लिश कधी बोलतो ऑफिसमध्ये, शिक्षकांशी किंवा अनोळखी लोकांशी, कस्टमरशी बोलताना आपण पोलाइट इंग्लिश वापरतो. सो नॉर्मल इंग्लिश ग्रॅमॅटिकली करेक्ट असते, बट इट साऊंड्स लाईक कमांडिंग, रूड. हे आपण ही फ्रेंड्स, फॅमिली किंवा इनफॉर्मल सिच्युएशन मध्ये बोलताना यूज करतो. पण पोलाइट इंग्लिश इट साऊंड रिस्पेक्टफुल, साऊंड प्रोफेशनल आणि सॉफ्ट वर्ड्स आपण यूज करतो. आणि आपण कधी यूज करतो ऑफिसमध्ये, कस्टमर सर्व्हिस किंवा स्ट्रेंजरशी बोलताना आपण पोलाइट इंग्लिश यूज करतो. जसं की पोलाइट इंग्लिश बोलताना आपण कोणते कोणते वर्ड्स यूज करतो: प्लीज, कुड यू, वुड यू, कॅन आय, मे आय. सॉफ्ट टोन मध्ये बोलतो. आपण एक्झाम्पल बघूया की नॉर्मल इंग्लिश आणि पोलाइट इंग्लिश कसं बोलायचं. आता नॉर्मल इंग्लिश मध्ये बघा, गिव्ह मी वॉटर, मला पाणी दे. गिव्ह मी वॉटर, मला पाणी दे. पण पोलाइट मध्ये बोलताना तुम्ही कसं म्हणा, कुड यू प्लीज गिव्ह मी सम वॉटर, कृपया मला थोडं पाणी द्याल का. किती पोलाइट आहे बघा, सॉफ्ट वाटतं पुढच्याला ऐकताना. कुड यू प्लीज गिव्ह मी सम वॉटर, कृपया मला थोडं पाणी द्याल का. नेक्स्ट बघूया, सिट हिअर, इथे बसा. तर तेच आपण पोलाइटली कसं बोलणार, प्लीज सिट हिअर, फक्त प्लीज ऍड करायची. कृपया इथे बसा, प्लीज सिट हिअर. कम फास्ट, लवकर ये. तर त्यासाठी आपण कसं बोलणार, कुड यू प्लीज कम अ लिटल अर्ली, कुड यू प्लीज कम अ लिटल अर्ली, कृपया थोडं लवकर येऊ शकता का. ओपन द डोअर, दरवाजा उघड. पोलाइट मध्ये कसं बोलणार, कुड यू प्लीज ओपन द डोअर, कुड यू प्लीज ओपन द डोअर, कृपया दरवाजा उघडाल का. नेक्स्ट, मला फोन कर, कॉल मी. नॉर्मल इंग्लिश, कॉल मी. पण पोलाइट, कुड यू प्लीज कॉल मी लेटर, कुड यू प्लीज कॉल मी लेटर. नेक्स्ट, आय वॉन्ट दिस, मला हे हवं आहे. पण पोलाइट मध्ये आय वुड लाईक टू हॅव दिस, आय वुड लाईक टू हॅव दिस. नेक्स्ट बघूया, वेट, थांब, फक्त वेट. प्लीज वेट फॉर अ मोमेंट, कृपया थोडा वेळ थांबा. प्लीज वेट फॉर अ मोमेंट, कृपया थोडा वेळ थांबा. टेल मी द आन्सर, उत्तर सांग. टेल मी द आन्सर, रूड वाटतं ना. कुड यू प्लीज टेल मी द आन्सर, कृपया उत्तर सांगाल का. कुड यू प्लीज टेल मी द आन्सर. सेंड द फाईल, फाईल पाठव. कुड यू प्लीज सेंड मी द फाईल, कुड यू प्लीज सेंड मी द फाईल, कृपया मला फाईल पाठवाल का. आता डेली लाईफ मध्ये आपण एक्झाम्पल बघूया जे आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. कृपया मला थोडं पाणी द्याल का. कुड यू प्लीज गिव्ह मी सम वॉटर, कुड यू प्लीज गिव्ह मी सम वॉटर, कृपया मला एक ग्लास पाणी मिळेल का. आता हे जेव्हा तुम्ही पाणी मागताय कोणाला तरी, तेव्हा कसं तुम्ही पोलाइटली मागू शकता हे तुम्हाला बोलायचं. मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज, मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज, मी थोडं पाणी पिऊ शकतो का. इज इट ओके इफ आय ड्रिंक सम वॉटर, इज इट ओके इफ आय ड्रिंक सम वॉटर, कृपया मला मदत कराल का. कुड यू प्लीज हेल्प मी, कुड यू प्लीज हेल्प मी, मला थोडी मदत हवी आहे. आय नीड सम हेल्प प्लीज, आय नीड सम हेल्प प्लीज, तुमची मदत मला खूप उपकाराची ठरेल. आय वुड रिअली अप्रिशिएट युअर हेल्प, आय वुड रिअली अप्रिशिएट युअर हेल्प.
हाऊ मच इज दिस? याची किंमत किती आहे? डू यू हॅव दिस इन अनदर कलर? कृपया किंमत थोडी कमी कराल का? कॅन यू प्लीज रेड्यूस द प्राइस? कॅन यू प्लीज रेड्यूस द प्राइस? कृपया वेळ सांगाल का? कुड यू प्लीज टेल मी द टाइम? कुड यू प्लीज टेल मी द टाइम? तुम्हाला वेळ माहित आहे का? डू यू नो व्हॉट टाइम इट इज? डू यू नो व्हॉट टाइम इट इज? आता खूप उशीर झाला आहे. इज इट टू लेट नाव? इज इट टू लेट नाव? मी आत येऊ शकतो का? मे आय कम इन? मी इथे बसू शकतो का? इज इट ओके इफ आय सिट हेअर? मी तुमचा फोन वापरू शकतो का? मे आय यूज युअर फोन? माफ करा, कृपया ते पुन्हा सांगाल का?